नमस्कार. मी क्रांती पाटील. आज खूप दिवसांनी तुमच्यासमोर एक कविता घेऊन हजर झालेली आहे. खरं तर एक महिना माझ्या घरातील काही अडचणीमुळं आणि कामाच्या गडबडीमुळं मी कविता सादर करू शकले नाही. त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करते आणि तुमच्या सर्वांची माफीसुद्धा मागते. पण आज मला थोडासा वेळ भेटला आहे. म्हटलं चला आज पुन्हा एकदा एक कविता तुमच्यापुढं सादर करूया. 13 जून हा पितृदिन म्हणून साजरा केला जातो आणि अशा ह्या फादर्स डेला खरं तर मला वडिलांच्या विषयी कविता द्यावीशी खूप इच्छा होती. पण कामाच्या घाईगडबडीत मला ती देता आली नाही. तर आज मी वडिलांसाठीच ही माझी कविता सादर करणार आहे. कारण असं म्हटलं जातं की बापासाठी एक दिवस नसतोच, तर प्रत्येक दिवस हा आपल्या बापासाठी असतो, आपल्या वडिलांसाठी असतो. आता माझे वडील हयात नाहीत, परंतु त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्यासोबत असतात आणि ते त्यामुळं ते सदैव माझ्या जवळच आहेत असं मला नेहमीच वाटतं. तरीसुद्धा फादर्स डेला त्यांची आठवण येते आणि हृदयात कुठंतरी एक सल निर्माण होते. आणि अशाच ह्यातून तयार झालेली ही माझी बाप ही कविता आज मी सादर करते. आणि खरं तर पहिल्यांदाच मी ही कविता म्हणजे गाऊन सादर करणार आहे. मी कोणतीच कविता गेय स्वरूपात किंवा गाऊन सादर करत नाही. पण या कवितेसाठी मी हा प्रयत्न केलेला आहे. कशी वाटतीये तुम्हाला ही कविता हे नक्की मला सांगायला विसरू नका. तर माझ्या कवितेचं नाव आहे बाप. किती वर्णावी महती, किती वर्णावी महती, असा मावेना शब्दात. बाप असतो असा ग, खोल खोल काळजात. बाप असतो असा ग, खोल खोल काळजात. असं त्याच बापपण, असं त्याच बापपण, संकटांशी झुंजायाचा. ढाल होऊनी दुःखाची, हसतच लढायाचा. बाप दिसायाचा मला, बाप दिसायाचा मला, आईच्या ग कुंकवात. राधा कृष्णाचं ग प्रेम, जणू पिंपळ पानात. राधा कृष्णाचे ग प्रेम, जणू पिंपळ पानात. बाप शब्दानेही जणू, बाप शब्दानेही जणू, पळे संकटेही दूर. बाप शब्दानेही जणू, पळे संकटेही दूर. बाप समजायालाच जरा लागतो उशीर. बाप निघोनिया जाता, बाप निघोनिया जाता, कसे आभाळ फाटते. व्यथा वेदनेची कळ, काळजात घसलते. बाप शब्द हा ऐकता, बाप
शब्द हा ऐकता जीवा घालमेल होते. बाप शब्द हा ऐकता जीवा घालमेल होते. भरल्या ग डोळ्यातून तुला नजर शोधते. तुला नजर शोधते. धन्यवाद. कविता आवडली असल्यास कमेंट करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन कवितेसोबत.